नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे अर्चना's टीचिंग अप या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी मधील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. हवार्ड गार्डनर यांचा मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी अर्थात बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत. या थेरीवर सी-टेट, टी-ई-टी, महा-टी-ई-टी, DSSB, KVS, UGC नेट अशा अनेक परीक्षांमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वतःच्या नोट्स काढा व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हवार्ड गार्डनर्स थिअरी 1983. हवार्ड गार्डनर हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी 1983 मध्ये फार्म्स ऑफ माइंड हे पुस्तक प्रकाशित केले. गार्डनर यांच्या मते प्रत्येक व्यक्ती हुशार असते, प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही वेगवेगळ्या प्रकारची असते. ट्रेडिशनल IQ थिअरी विरुद्ध गार्डनर थिअरी. ट्रेडिशनल IQ एकच बुद्धिमत्ता तर गार्डनर थिअरी अनेक बुद्धिमत्ता. ट्रेडिशनल IQ थिअरीने मार्क्सवर भर दिला तर गार्डनरच्या थिअरीने स्किल्सवर भर दिला. ट्रेडिशनल IQ थिअरीमध्ये लॉजिक आणि लँग्वेजचे ला महत्त्व होते तर गार्डनरच्या थिअरीमध्ये सर्व क्षमतांना महत्त्व. मल्टिपल इंटेलिजन्स म्हणजे व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता किंवा बुद्धिमत्ता असतात. यालाच आपण मल्टिपल इंटेलिजन्स असे म्हणतो. गार्डनर यांच्या मते 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत. नंबर 1 लिंग्विस्टिक इंटेलिजन्स. नंबर 2 लॉजिकल मॅथमॅटिकल इंटेलिजन्स. नंबर 3 स्पेशल इंटेलिजन्स. नंबर 4 म्युझिकल इंटेलिजन्स. नंबर 5 बॉडीली कायनेस्टिक इंटेलिजन्स. नंबर 6 इंटरपर्सनल इंटेलिजन्स. नंबर 7 इंट्रापर्सनल इंटेलिजन्स. अँड लास्ट 8 नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स. आता आपण हे एक एक करून त्याचे सविस्तर बघूयात. नंबर 1 लिंग्विस्टिक इंटेलिजन्स, ज्याला भाषिक बुद्धिमत्ता असे म्हणतात. भाषेचा प्रभावी वापर करण्याची क्षमता ज्या बुद्धिमत्तेमध्ये असते त्याला भाषिक बुद्धिमत्ता असे म्हणतात. याचे वैशिष्ट्य बघायचे झाले तर चांगले बोलणे, चांगले लेखन, स्टोरी टेलिंग आवडणे, कविता, भाषण आवडणे. ही बुद्धिमत्ता लेखक, पत्रकार, वकील, शिक्षक यामध्ये आढळून येते. यामध्ये क्लासरूम ॲक्टिव्हिटीज द्वारे आपण ही बुद्धिमत्ता विकसित करू शकतो, ज्यामध्ये एसे रायटिंग, डिबेट, स्टोरी टेलिंग, रीडिंग. जसे की फेमस पर्सनॅलिटी ज्यांच्यामध्ये ही बुद्धिमत्ता विकसित झालेल्या आहेत ते म्हणजे शेक्सपियर आणि रवींद्रनाथ टागोर. त्यानंतर 2 लॉजिकल मॅथमॅटिकल इंटेलिजन्स म्हणजे तार्किक गणितीय बुद्धिमत्ता. तर्कशक्ती आणि गणितीय समस्या सोडवण्याची क्षमता ज्या व्यक्तीमध्ये असते तो तार्किक गणितीय बुद्धिमत्ता असे त्याला म्हणतात. तार्किक गणितीय बुद्धिमत्ताची काही वैशिष्ट्ये, ज्यामध्ये रिझनिंग चांगले असते, गणित आवडते त्या व्यक्तीला. त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स असतात, पॅटर्न ओळखणे. उदाहरणार्थ सायंटिस्ट, इंजिनियर, मॅथमॅटिशियन या व्यक्तींमध्ये आपल्याला ही बुद्धिमत्ता आढळून येते. यात क्लासरूम ॲक्टिव्हिटीज आहे पझल सॉल्विंग, मॅथमॅटिक्स गेम, एक्सपेरिमेंट्स. तर फेमस पर्सनॅलिटीज आहेत अल्बर्ट आइन्स्टाईन, आर्यभट्ट या व्यक्तींमध्ये आपल्याला लॉजिकल मॅथमॅटिकल इंटेलिजन्स बघायला मिळते. त्यानंतर नंबर 3 स्पेशल इंटेलिजन्स म्हणजेच अवकाशीय बुद्धिमत्ता. चित्र, आकार, दिशा समजण्याची क्षमता ज्या व्यक्तीमध्ये असते तो अवकाशीय बुद्धिमत्ता असलेला व्यक्ती असतो. याचे वैशिष्ट्य बघायचे म्हटले तर ड्रॉइंग आवडणे, मॅप समजतात, व्हिज्युअलायझेशन स्किल्स चांगली असते या व्यक्तींमध्ये. उदाहरणार्थ आर्किटेक्ट, पेंटर, डिझायनर. क्लासरूम ॲक्टिव्हिटीज ड्रॉइंग, माइंड मॅप्स, चार्ट्स, मॉडेल्स. तर फेमस पर्सनॅलिटीज आहे लिओनार्डो दा विनिका. त्यानंतर म्युझिकल इंटेलिजन्स म्हणजे संगीत बुद्धिमत्ता.
संगीत समजणे आणि तयार करण्याची क्षमता ज्या व्यक्तीमध्ये असते तो संगीत बुद्धिमत्ते असलेला व्यक्ती असतो. याचे वैशिष्ट्य बघायचे झाले तर राईम समजणे, सिंगिंग आवडणे, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवणे. ही बुद्धिमत्ता सिंगर आणि म्युझिक कंपोजर यांच्यामध्ये आपल्याला आढळून येते. याची क्लासरूम ॲक्टिव्हिटीज आहेत राईम, सॉंग्स, म्युझिक ॲक्टिव्हिटीज. तर ही बुद्धिमत्ता लता मंगेशकर, ए आर रेहमान हे असे फेमस पर्सनॅलिटीज आहे ज्यांच्यामध्ये ही बुद्धिमत्ता आपल्याला आढळून येते. त्यानंतर बॉडीली कायनेस्टिक इंटेलिजन्स, शारीरिक चालना बुद्धिमत्ता म्हणजेच शरीराचा प्रभावी वापर करण्याची क्षमता असणे म्हणजे शारीरिक चालना बुद्धिमत्ता होय. त्याचे वैशिष्ट्य बघायचे म्हणले तर स्पोर्ट्स आवडतात, डान्स आवडतो त्या व्यक्तींना, तसेच ॲक्टिंग स्किल्स चांगले असतात या व्यक्तींमध्ये. उदाहरणार्थ ॲथलीट्स, डान्सर, ॲक्टर. क्लासरूम ॲक्टिव्हिटीज रोल प्ले, ड्रामा, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज. फेमस पर्सनॅलिटीज आहेत सचिन तेंडुलकर आणि मिकेल जॅक्सन. त्यानंतर नंबर 6 इंटरपर्सनल इंटेलिजन्स म्हणजेच आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता. इतर लोकांना समजून घेण्याची क्षमता ज्या व्यक्तींमध्ये असते त्या व्यक्तींमध्ये आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता ही विकसित झालेली असते. त्याची वैशिष्ट्ये बघायची म्हटले तर लीडरशिप क्वालिटी, टीमवर्क, कम्युनिकेशन स्किल्स. ही बुद्धिमत्तेचे उदाहरण आहेत टीचर, पॉलिटिशियन, काउन्सिलर. क्लासरूम ॲक्टिव्हिटीज ग्रुप डिस्कशन, टीम ॲक्टिव्हिटीज, पीअर लर्निंग. तर फेमस पर्सनॅलिटीज आहेत महात्मा गांधी. यांच्यामध्ये आपल्याला ही बुद्धिमत्ता आढळून येते. त्यानंतर इंट्रापर्सनल इंटेलिजन्स म्हणजेच आत्मजाणीत्वात्मक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःला समजून घेण्याची क्षमता ज्यामध्ये असते त्याला इंट्रापर्सनल इंटेलिजन्स असे म्हणतात. त्याची वैशिष्ट्ये बघायची झाली तर सेल्फ अवेअरनेस, इमोशनल कंट्रोल, इंडिपेंडंट थिंकिंग. उदाहरणार्थ फिलॉसॉफर, रायटर. याचे क्लासरूम ॲक्टिव्हिटीज आहेत सेल्फ रिफ्लेक्शन, डायरी रायटिंग, मेडिटेशन. फेमस पर्सनॅलिटीज आहे स्वामी विवेकानंद. त्यानंतर लास्ट नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स म्हणजे नैसर्गिक बुद्धिमत्ता. निसर्ग समजण्याची क्षमता ज्यामध्ये असते त्याला नैसर्गिक बुद्धिमत्ता असे म्हणतात. याचे वैशिष्ट्य आहेत ॲनिमल्स आवडतात, प्लांट्सबद्दल इंटरेस्ट, त्यानंतर नेचर ऑब्झर्वेशन. याचे एक्झाम्पल्स आहेत फार्मर, बॉटनिस्ट, इन्व्हायरमेंटलिस्ट. क्लासरूम ॲक्टिव्हिटीज आहेत नेचर वॉक, गार्डनिंग, इन्व्हायरमेंटल प्रोजेक्ट्स. फेमस पर्सनॅलिटीज आहेत चार्लिस डार्विन. गार्डनर थिअरीचे शैक्षणिक महत्त्व बघायचे झाले तर प्रत्येक म्हणजे एक टीचरसाठी महत्त्वाचे काही पॉईंट आहेत. प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो हे टीचरने लक्षात घेतले पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांना समान पद्धतीने शिकू नये. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगला महत्त्व द्यावे शिक्षकाने वर्गामध्ये. चाइल्ड सेंटर एज्युकेशनचा वापर करावा. क्रिएटिव्हिटीला प्रोत्साहन द्यावे एक टीचरने. मल्टिपल टीचिंग मेथड्स वापरावे. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी. विद्यार्थ्यांच्या इंडिव्हिज्युअल डिफरन्सेसला महत्त्व द्यावे. क्रिएटिव्हिटी वाढते, लर्निंग मजेदार होते, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, होलिस्टिक डेव्हलपमेंट होते. त्यानंतर या थिअरीचे काही लिमिटेशन्स आहेत. सर्व बुद्धिमत्ता मोजणे कठीण असतात. सायंटिफिक एव्हिडन्स कमी आहेत याबद्दल. क्लासरूममध्ये सर्व इंटेलिजन्स वापरणे हे अवघड होते शिक्षकाला. त्यामुळे हे काही या थिअरीचे लिमिटेशन्स आहेत. आता आपण क्विक रिवाइज करूयात. थिअरी गिवन बाय हॉवर्ड गार्डनर, इयर 1983, बुक फार्म्स ऑफ माइंड, टोटल इंटेलिजन्स 8, फेमस मल्टिपल ॲबिलिटीज, फोकस ऑन मल्टिपल ॲबिलिटीज, चाइल्ड सेंटर अप्रोच, इंटेलिजन्स कॅन बी डेव्हलप्ड. लिंग्विस्टिक म्हणजेच लँग्वेज, लॉजिकल म्हणजेच रिझनिंग, स्पेशल म्हणजे ड्रॉइंग अँड व्हिज्युअलायझेशन, म्युझिक, बॉडीली मूवमेंट, इंटरपर्सनल म्हणजेच अदर्स अंडरस्टँडिंग, इंट्रापर्सनल म्हणजे सेल्फ अंडरस्टँडिंग, नॅचरलिस्टिक म्हणजेच नेचर.
तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हॉवर्ड गार्डनर यांचा मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी पूर्णपणे समजून घेतली. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच सी-टेट, टी-टी, महा-टी-टी, UGC नेट आणि BEdच्या इम्पॉर्टंट टॉपिकसाठी पाहत राहा अर्चना टीचिंग अप. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.